हॅलो. सो आता मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूर करवणार आहे. सो हे आमचं रिसॉर्ट आहे. हा असा एंट्रन्स आहे. रिसॉर्ट आहे द सॉल्ट ट्री. येस, कल्पी इथे उभी आहे. आणि आता आम्ही आतमध्ये, हा एंट्रन्स आहे बेसिकली. पार्किंगसाठी तुम्ही बघाल तर एवढी मोठी जागा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आता 10:15 वाजलेत आणि फारसं काही ऊन जाणवत नाहीये. बघू पण आता थोड्या वेळाने बहुतेक बऱ्यापैकी ऊन जाणवणार आहे. हा, त्याच्यानंतर हे त्यांचं एक असं रिसेप्शन आहे. चला तुम्हाला रिसेप्शन दाखवते. इकडे हा चिल्ड्रन प्ले एरिया आहे. सो हे रिसेप्शन आहे. इथे वेटिंग लाऊंज आहे. मेन डेस्क, रिसेप्शन डेस्क, आणि इथून सुरू होतात आमच्या रूम्स. छान आहे रिसॉर्ट, बऱ्यापैकी मोठं आहे. नाही, हे इथे असं चिल्ड्रन्स प्ले एरिया त्यांनी दिलेला आहे. इथे डायनिंग एरिया आहे त्यांचा. डायनिंग एरिया, रेस्टॉरंट. येस, आणि भयान शांतता आहे, भयानक शांतता आहे. रातकिड्यांचा आवाज तुम्हालाही बहुतेक व्हिडिओमध्ये रातकिड्यांचा आवाज येत असेल. भरपूर आवाज आहे. हे रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर इथे या अशा रूम्स आहेत. इथे मध्ये गार्डन एरिया आहे. आय थिंक काही ऍक्टिव्हिटीज असतील प्लॅन, बघू पुढे जाऊन. त्याच्यानंतर हे सगळे असे कॉटेजेस आहेत, छोटे छोटे. भरपूर मोकळी जागा आहे. करेक्ट. फिरायला किंवा संध्याकाळी फिरायला वगैरे. हा, बऱ्यापैकी इथे आपण फिरू शकतो. असं भरपूर मोकळी जागा आहे. तर इथे हे सगळे ह्या माझ्या डाव्या हाताला हे सगळे आता डिलक्स रूम्स स्टार्ट होतात. बेसिकली छोटे कॉटेजेस आहेत, चांगले आहेत. G+1 स्ट्रक्चर आहे. आणि हा आहे ऍक्टिव्हिटी लाऊंज आहे एक. मे बी इथे बंद आहेत आता सध्या, पण आय थिंक इंडोर गेम्स वगैरे असतील. आम्ही कधी गेलो या 1-2 दिवसात तर मग आम्ही नक्कीच त्याचा एक व्हिडिओ शेअर करू चॅनलवरती, सो दॅट तुम्हाला पण कळेल. इथे एक सर्व्हिसेस एरिया आहे. सो आता हे असे स्विमिंग पूल आहे. करेक्ट. ह्या साईडला माझ्या उजव्या हाताला बघाल तर इथे स्विमिंग पूल आहे. चला पण स्विमिंग पूल जरा जवळून दाखवूयात. झाडं येत आहेत कारण का. हे बघा, बऱ्यापैकी मोठा छान स्विमिंग पूल आहे. जर का तुम्ही प्लॅन करत असाल, आता आम्हाला माहिती नव्हतं स्विमिंग पूल आहे, पण जर का तुम्ही येणार असाल विथ फॅमिली आणि बुकिंग केलं असेल इथे, तर स्विमिंग पूल मस्त आहे. मी तुम्हाला या हॉटेलचा एक्झॅक्ट ऍड्रेस खाली कमेंट बायोमध्ये टाकेल. आणि त्याचबरोबर मी याचा रेंट पण तुम्हाला, टेरिफ जे आहे पर नाईट, एक डिटेल व्हिडिओ बनवू. रेंट आणि कसं आहे हॉटेलचं, काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे जर का तुम्हाला उद्या विथ फॅमिली यायचं असेल आणि बुकिंग करायचं असेल, आता आम्ही तर ऑर्गनायझर बरोबर आलेलो आहोत, पण जर का तुम्हाला स्वतः सुद्धा यायचं असेल तर ते पण डिटेल्स मी तुम्हाला शेअर करू. कसं आलंय, कसा होता आमचा एक्सपिरियन्स. करेक्ट, त्याचा एक वेगळा व्हिडिओ शेअर करू. आणि तुम्हाला स्वतःला जर काही यायचं असेल तर रिसॉर्टचे डिटेल्स पण तुम्हाला शेअर करून ठेवेन, म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे येऊ शकता. थोडा मोठा व्हिडिओ होणार आहे हा, कारण का मला तुम्हाला सगळा रिसॉर्ट फिरवायचा आहे आणि आम्हाला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे रिसॉर्टमध्ये. तुम्ही जरा क्लोजअप घेते आणि म्हणूनच आम्ही काही बाकी ऍक्टिव्हिटी आमच्या सुरू व्हायच्या आधी वी थॉट की हा एक व्हिडिओ तुम्हाला जायला पाहिजे. हे असे रिसॉर्ट, हे असे कॉटेजेस आहेत त्यांचे बेसिकली. हे ग्राउंड फ्लोअरचे आहेत. आता जसं आपण पुढे येऊ, इथे जर का तुम्हाला दिसत असेल तर हे सगळे G+1 कॉटेजेस आहेत. येस. सो कल्पी, हा बघा, येस. सो हे सगळे G+1 स्ट्रक्चर्स आहेत. इथे हे खाली एक आहे
करेक्ट. तिकडचं एक आहे आणि त्याच्या बॅक साईडला आमची रूम आहे. बरोबर, ती पण आम्ही तुम्हाला दाखवू. सो हे असं आहे, वरती एक आहे आणि माझा उजव्या हाताला तुम्ही बघाल तर पूर्ण ग्रीन स्पेस आहे, पूर्ण ग्रीन स्पेस आहे. संध्याकाळी छान वाटेल इथे. हा. झाडे, झोका, इथे कसं आहे, हा हे खूप छान आहे. याचं एक त्यांनी झोके बांधलेत बसायला. कल्पी आपल्याला बसून दाखवलं आता. येस. एकदम छान वाटतं, रिलॅक्स. आणि शांतता भरपूर आहे, त्याच्यामुळे अजूनच छान वाटतंय. स्ट्रेस फ्री. तिथे पण एक दोन कॉटेजेस दिसतात मला. हे एक 3 कॉटेजेस आहेत. आय थिंक ते विलाज असतील. इथे पण आहेत. हा, म्हणजे एक साधारण टोटल अंदाजे मला आता सांगायचं झालं तर एक 15 ते 20च्या दरम्यान कॉटेजेस आहेत रिसॉर्ट मध्ये. म्हणजे जास्त गर्दी पण नाहीये. 15. लांब लांब आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची प्रायव्हसी आहे. प्रत्येक हे नाही, ओव्हरलुकिंग नाही आहेत. बऱ्यापैकी आहेत पण हा, डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे. बरोबर. सो आता कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणतं कॉटेज येतं आणि त्याचे काय साधारण चार्जेस आहेत, तर ते सगळं मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. आणि जेव्हा आम्ही एक व्हिडिओ बनवू आमचा रिव्ह्यूचा, तेव्हा पण तुम्हाला डेफिनेटली मेन्शन करू. कोर्ट पण आहे खेळायला. हा, इथे एक व्हॉलीबॉलचं कोर्ट आहे. त्याच्यानंतर ही आहे आता आमची रूम 110A. तर आता मी तुम्हाला दाखवते आतमधून रूम कशी आहे. इथे बाकी बाहेर तर पूर्ण ग्रीनरी आहे. ग्रीनरी नाही म्हणता येणार याला, पण हा ओपन स्पेस आहे. मे महिन्यात नागपूर ग्रीनरी नाही म्हणू शकत. ओपन स्पेस आहे, त्याला दाट थोडीशी. सो हे आमचा कॉटेज आहे. असं इथे एक छोटा मिनी फ्रीज त्यांनी दिलेला आहे. छोटा बार फ्रीज आहे. एक इलेक्ट्रॉनिक किटल आहे. त्याच्यानंतर हा एक किंग साईज बेड त्यांनी दिलेला आहे. साईज खूप छान आहे, म्हणजे मोठा आहे, सुटसुटीत आहे. टीव्ही पण आहे. त्याच्यानंतर हे असं तुम्ही बघितलं तर ही ओपन स्पेस, बेडच्या समोर ही अशी एक विंडो आहे जी ओपन स्पेस मध्ये ओपन होते. मी बसून मस्तपैकी सकाळी चहा वगैरे एन्जॉय करू शकता. आताही तुम्ही बघू शकता केवढा रातकिड्यांचा आवाज येतोय. पिन ड्रॉप, सायलेन्स पिन ड्रॉप, म्हणजे टाचणी पडली तरी आवाज येईल म्हणतात तसा अशी शांतता आहे. करेक्ट. सो इथे एक बसायला आहे, सिटिंग एरिया आहे बाहेर. टीव्ही आहे त्या साईडला. एक टीव्ही आहे, हे छोटा टेबल आहे आणि इथे आता आतमध्ये पण जाऊयात. आतमध्ये वॉशरूम आहे. वॉशरूम पण काफी मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. टॉवेल वगैरे प्रोव्हिजन त्यांनी दिलेली आहे. अर्थात म्हणजे आपण ते एक्सपेक्ट करतोच, पण आहे म्हणजे म्हणजे सफिशियंट क्वांटिटीमध्ये त्यांनी टॉवेल्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बॉडी वॉश आहे, आय थिंक बॉडी वॉश आहे, शॅम्पू आहे. त्याच्यानंतर इथे हँड वॉश आहे आणि इट्स अ गुड साईज टॉयलेट, म्हणजे मोठंच आहे बऱ्यापैकी. हा, त्याच्यानंतर तुम्ही जर का ड्रायर वगैरे काही आणला असाल तर त्यांनी प्लग प्रोव्हिजन पण दिलेली आहे. सो तुम्ही ड्रायर तिथे लावू शकता.
रूम प्रशस्त आहे, माझे प्रश्न फक्त आम्हाला एकच खटकलं की या रूम मध्ये कुठेही वॉर्डरोब नाहीये एक सुद्धा. सो त्याच्यामुळे आम्हाला जर का आमचं काही व्हॅल्युएबल्स इथे लॉक करून जायचे असतील तर थोडासा इश्यू होऊ शकतो. मग कंपल्सरी आम्हाला ते बॅगमध्ये ठेवून बॅग लॉक करून जायला लागणार. सो एकच इश्यू आहे, वॉर्डरोब नाहीये. हा म्हणजे लॉक नाहीये. तुम्ही तुमचं रेग्युलर जे काय असेल वरचं सामान ते त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि इथे काही हँगर्स दिलेले आहेत आणि येस. सो दॅट्स अबाउट इट. दॅट्स अबाउट आर रूम आणि रिसॉर्ट. आणि जसं जसं आम्ही अजून एक्सप्लोर करू तसं तसं आम्ही अजून डिटेलमध्ये टाकत राहू. आम्हाला जर का काही नवीन एक्सप्लोर झालं रिसॉर्ट बद्दल तर ते आम्ही नक्की तुम्हाला अपडेट देऊ. येस. चलो आता आम्ही थोडा वेळ झोपतो कारण का पहाटे 3%. 3 पासून जागे होत. 3:30ला मी घर सोडलं आणि आता 10:30 वाजलेत. जरा 1-2 तास मस्त झोप घेऊन पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी रेडी होतो. चलो बाय बाय.